खबर वही जो सच को दिखाएं। आज या ठिकाणी युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने दहेगाव ते कात्री या राज्य महामार्ग 267 आणि 322 याकरता आम्ही सरूळच्या यशोदा नदी काठावर या ठिकाणी गेल्या काही तासांपासून ठिय्या आंदोलन दिलं होतं आणि या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेऊन या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री मुत्तेलवार साहेब आणि संबंधित कंत्राटदारचे प्रोजेक्ट डायरेक्टर त्यांनी आंदोलनाला भेट दिली, आमच्या मागण्या जाणून घेतल्या आणि आमची एकच मागणी होती की तातडीने या रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे। यावर आमच्या मागणीवर प्रोजेक्ट डायरेक्टरनी आम्हाला शब्द दिला की उद्यापासून या महामार्गाचं पर्यायी रस्त्याचं काम तातडीनं उद्यापासून सुरुवात होईल, जेणेकरून नागरिकांना कुठलीही अडचण निर्माण होईल नाही आणि त्यासोबतच या रस्त्याचं सुद्धा काम करू। जर हे काम झालं नाही तर आम्ही या माध्यमातून त्यांना इशारा देतो की आम्ही याच्या पुढचं आंदोलन हे जलसंवादी आंदोलन असेल। नागरिकांना जर त्रास होत असेल आणि काम जर पूर्णतः होत नसेल तर संबंधित या कंत्राटदाराला टर्मिनेट केलं पाहिजे, ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे आणि नागरिकांना न्याय दिला पाहिजे। त्यामुळे मी या सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांनी आंदोलनाची दखल घेऊन उद्यापासून काम सुरू करण्याचा शब्द दिला, त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो। रस्ता खोदून ठेवला, काम मात्र ठप्प। पावसाळ्यात चिखलामुळे नागरिकांचे हाल, अपघातांचा धोका वाढला आणि अखेर शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले। देवळी तालुक्यातील दहेगाव, देवळी, वायगाव, कात्री राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे। तब्बल 226 कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गाचे काम मागील वर्षभरापासून ठप्प असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दहेगावपासून कात्रीपर्यंत रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवण्यात आल्याने नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसाळ्यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकी घसरून अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शाळेच्या बसेसची वाहतूकही बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या समस्येकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात सरूळ येथील नदीजवळ शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले। यावेळी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रस्ता खोदून नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवा, तातडीने काम सुरू करा अशी संतप्त मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दरम्यान दुपारी 2 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मुत्तेलवार, प्रोजेक्ट मॅनेजर सोमकुमार आणि क्वालिटी कंट्रोल अधिकारी श्री माथुर आंदोलनस्थळी दाखल झाले। चर्चेनंतर उद्यापासून रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले। त्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र काम तातडीने सुरू झाले नाही तर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी दिला आहे। आता प्रशासनाचे आश्वासन प्रत्यक्षात कधी उतरते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। जनता न्यूज सेलू, सत्यवादी, निर्भीड, जनतेच्या विश्वासाचे। नमस्कार मित्रांनो, जनता न्यूज सेलूला आपले प्रेम असेच कायम ठेवा। आमचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।